नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे तोंडात टाकताच विरघळणारे असे खोबऱ्या किसाचे लाडू। तर त्यासाठी इथे पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे। आता हे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये 2 वाटी खोबरा किस टाकू आणि खोबरा किसाला मंद आचेवरती छान भाजून घेऊ। खोबरा किस हे भाजून झालेला आहे। आता यामध्ये दूध टाकू, दुधाला मिक्स करून घेऊ। नंतर यामध्ये दूध पावडर टाकू, याला पण मिक्स करून घेऊ। दूध पावडर मिक्स झालेला आहे। नंतर यामध्ये साखर टाकू, साखरला पण यामध्ये मिक्स करून घेऊ। सारण हे मिक्स झालेलं आहे आणि हे थंड करून घेऊ। आता थोडं सारण हातामध्ये घेऊन याचे लाडू बनवून घेऊ। खोबऱ्या किसाचा लाडू हा तयार आहे। आता या लाडूला कोरड्या खोबऱ्या किसामध्ये मिक्स करून घेऊ। खोबऱ्या किसाचा लाडू हा तयार आहे। अशा प्रकारे सर्व खोबऱ्या किसाचे लाडू बनवून घेऊ। आता यावरती थोडा पिस्ता ठेवू। खोबऱ्या किसाचे लाडू हे तयार झालेले आहेत। अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सविताज किचन मराठीला सबस्क्राइब करा।